बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालेला होता। संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा दाखवलाय। एकदा नाही तर तब्बल 4 वेळा आरोपींनी व्हिडिओ कॉल केलाय। मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे आणि कृष्णा आंधळेने 4 वेळा व्हिडिओ कॉल केला असल्याचं बघायला मिळतंय। आपण पाहतोय क्रूरतेची परिसीमा गाठण्यात आलेली आहे। एकीकडे संतोष देशमुख यांचा छळ केला जात होता तर दुसरीकडे हा छळ या व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवला जात होता। तर आपण पाहतोय पहिला व्हिडिओ कॉल 9 डिसेंबरला 5:14:44 झालेला आहे, ज्याचं ड्युरेशन 17 सेकंद होतं। दुसरा कॉल 5:16:45 झाला, ज्याचं कॉल ड्युरेशन 17 सेकंद होतं। 9 डिसेंबरलाच 5:19 तिसरा व्हिडिओ कॉल झालाय, ज्याचं कॉल ड्युरेशन 2:03 होतं। तर चौथा व्हिडिओ कॉल 9 डिसेंबर 5:26:20 झाला, ज्याचं कॉल ड्युरेशन 2 मिनिट 44 सेकंद इतकं होतं। मारहाण करणाऱ्यांनी 3 वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन संतोष देशमुखांचा चेहरा दाखवलेला आहे। कॉलवर काय बोलणं झालंय ते आपण बघतोय। सरपंचांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून येणारं रक्त कृष्णा आंधळेनं दाखवलंय। हाच तो मस्साजोगचा सरपंच जो सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना अडवा आला असं यावेळेस बोलण्यात आलेलं आहे। वाघ्या लई मारलाय असं एकाने कृष्णा आंधळेला सांगितलंय। आता बस करा, सरपंचाला मारायचं अशी कृष्णा आंधळेने सूचना दिली आहे।